ही माझी मागणी नाही आहे. धनंजय मुंडे साहेबांचा रिझाईन करा हे मी एकटा नाही म्हणत आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाशदादा सोळंके म्हणाले. या आक्रोश मोर्चामधला सगळ्यात मोठा आक्रोश काय आहे? क्राय काय? तो क्राय हा आहे की वाल्मिक कराड ह्याच्यातला मुख्य आरोपी आहे. मग तुमच्या जवळचा माणूस जर 302 मध्ये मोकामध्ये अडकला असेल आत्ता, तर तुम्ही काय फरक पडतो? काही दिवसापुरतं तुम्ही थांबा ना. एक खरं आहे का वाल्मिक कराड आणि संदीप क्षीरसागर किंवा बजरंग सोनवणे जे खासदार आहेत, जी लोकसभेला मतमोजणी झाली होती तेव्हा दोघांमध्ये काहीतरी धराधरी गोळीबार वगैरे असं काही काही झालं नाही. हे स्वतःचे हे काय हे फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियाचा प्रकार येतो. वाल्मिकांना कुणीकडे होता, हे कुणीकडे होते, यांनी आपलं काहीतरी बनवलं. वाल्मिकांना एकदम बाजूला होता, ते तपलं बोलत होता, रिकाउंटिंग करा, हे करा, ते करा. बजरंग बाप्पा गेले मला वाटतं, आणि रिकाउंटिंग करू नका, डिक्लेअर करा असं तसं म्हणत होते. पण त्यांचे एकमेकाचं वादावादी काही झालेली नाही. धराधरी झाली म्हणे, धाराधरी नाही, पकडापकडी नाही, डोळे वाटरी बी नाही. हां, डोळे वाटरी म्हणजेच भांडणाचा एक प्रकार असतो. संदीप क्षीरसागरांबाबत असं काही घडलेलं नाही झालेलं. उगाच काय खोटं बोलायचं काय? हां, खोटं नाही बोलायचं. अण्णा, मागील एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही असं बोलले होते, सहज मस्करीमध्ये बोलले वाटते, की तुमचा ते गजनीमधला संजय सिंगाण्यासारखा स्वभाव आहे, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. पण जसं तुमचा जे अभ्यास म्हणा किंवा तुमचा ह्युमर बघता, तसं तर बिलकुल वाटत नाही की तुमचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस असा स्वभाव आहे म्हणून. नाही, मी संजय सिंघानिया यांचं जे नाव घेतलं होतं ते एका प्रश्नाचं उत्तर होतं, आणि तो हजरजबाबीपणा होता माझा. ओके. ती माझी क्वालिटी आहे, हजरजबाबीपणाची. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, त्याच्यामध्ये एक मागणी सातत्याने होते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा मंत्रिपदाचा. ॲटलिस्ट त्या प्रकरणाचा काहीतरी तपास म्हणजे लागेपर्यंत. काल तुम्ही पण हे बोललेला. पण आज आमच्या एका पत्रकार मित्राने आपले उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, त्यांना हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर ते भयंकर चिडले होते, संतापले होते. मग कुठेतरी या प्रकरणात अजित पवार धनंजय मुंडेंना सेफ करत आहे का, असं सगळ्यांना म्हणजे जाणून घ्यायचं आहे. नाही, काय ही माझी मागणी नाही आहे. धनंजय मुंडे साहेबांचा रिझाईन करा हे मी एकटा नाही म्हणत आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाशदादा सोळंके म्हणाले. हे कुटुंब म्हणते, आज अख्खा महाराष्ट्र म्हणतोय. हे जे आक्रोश मोर्चे निघत आहेत ना, या आक्रोश मोर्चामधला सगळ्यात मोठा आक्रोश काय आहे? क्राय काय? तो क्राय हा आहे की वाल्मिक कराड ह्याच्यातला मुख्य आरोपी आहे आणि त्याला संपूर्ण सपोर्ट करणार आहे. आता तुम्ही त्याच्यात आहात का नाही हे आत्ताच काही कळणार नाही, हे मान्य आहे. परंतु एक मॉरल नैतिकता म्हणून आता एखाद्या गुन्ह्याचा तपास डायरेक्ट जे लोक, हे कोण म्हणले? वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत, हे कोण म्हणाले? धनंजय मुंडे. मग तुमच्या जवळचा माणूस जर 302 मध्ये मोकामध्ये अडकला असेल आत्ता, तर तुम्ही काय फरक पडतो? काही दिवसापुरतं तुम्ही थांबा ना, बाहेर थांबा मंत्रिमंडळाच्या, आणि वर्षभरात 6 महिन्यामध्ये याचं चार्जशीट कंप्लीट झालं, दाखल झालं, आणि प्रभावित करू शकणार नाहीत तुम्ही कोणाला. कारण तुम्ही मंत्रिपदी असल्यामुळं प्रभाव पडत नाही असं थोडेच आहे. एवढं दूधखुळे लोक आहेत का? तुमचा प्रभाव पडतोय. काही लोक बाहेर येऊन म्हणायला धजावत नाहीत. आज काही लोक अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. अजूनही काही जणांना वाटतं आहे की वाल्मिक कराड ह्या 302 मध्ये नसतील, बरं का. परंतु कडी जोडल्याच्या नंतर ते जर गपकन 302 मध्ये गेले, तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी काही दिवस मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिलं पाहिजे. आणि अजितदादा चिडले का नाही का काय, मी काय पाहिलेलं नाही त्याच्यामुळं. आणि अजितदादांचा स्वभाव काय, ते फार कमी चिडतात, कधीकधी मोठ्याने बोलतात, परंतु मनामध्ये मात्र काय नसतं हे मात्र मला माहिती आहे.